झालेला, त्याच्यानंतर त्याच्यात पुढचं शिक्षण घ्यायला पाहिजे की मी स्वतः मला कळलं की मी शिकायला पाहिजे, कारण मला पहिल्यापासून आवड होती आणि मी शिक्षण करत करत काम शिक्षण स्वतःमध्ये बदल. म्हणजे मला महत्वाचं हे वाटतंय की सगळे जे काही काम करतो आपण हे काम करत असताना स्वतःमधले असणारे जे दोष आहेत, दोषच म्हणेन मी, कारण प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गोष्टी असतातच, ते जर कमी करत गेलो तर निश्चित आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मला स्वतःला तरी वाटलं. कारण माझ्यामध्ये जो काही बदल झाला ह्या मागच्या 3 वर्षामध्ये, विवाह नोंदणी लोकांना माहितीच नाही, विवाह नोंदणी नावच नाही लोकांनी ऐकलं, म्हणजे मी सुद्धा नव्हतं ऐकलेलं विवाह नोंदणी. आणि आपण सगळ्या महिला म्हणून जर हे काम करत असताना महिलांनंतर ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर येतात. एक तर बालविवाहाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये आणखीन जास्त आहे. आणि बालविवाह झाल्यामुळं तिला जर विवाह नोंदणी करायची असेल तर ते करू शकत नाहीये, कारण कुठलाही अधिकारी प्रशासनाचा तो अडचणी स्वतःला टाकणार नाहीये. मग ज्यावेळेस विवाह नोंदणीच्या विषयाला आपण हात घातला त्यावेळेस लोकांना समजायला लागलं की हा आता तुम्हीच करताय का मग आमची विवाह नोंदणी, म्हणजे इतकं अज्ञान आहे समाजामध्ये. तर हे काम पण लोकांपर्यंत जाण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली तर आहेच. आपण का करतोय तर आपल्याला त्याची जाणीव झाली आहे, परंतु सरकारचे शासनाचे किती लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय लोक आहेत, त्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे. पण आजही या गोष्टीला अजूनही कुणी हात घालत नाहीये. जेव्हा एखाद्या आपण मोठ्या जबाबदार व्यक्तीकडे जातो की ह्या मुद्द्यावर आपण असं पुढे काम करायचंय, तर ते म्हणतात हा इश्यू एवढा मोठा आहे का? म्हणजे एवढा मोठा क्लास 2 असणारा अधिकारी सुद्धा या विषयाला असे वाक्य बोलतो, मग आपल्या महिलांची अजून काय परिस्थिती असेल तर विचार करायला पाहिजे. हे जे काही मी तयार केले हे ऍटलीस्ट थोडंसं सुचलं मला पटकन, म्हणजे हा बदल कसा कसा होत गेला. म्हणजे म्हणजे मी कोण आहे अगोदर मला स्वतःला ओळखायला पाहिजे की माझं काय काम आहे, माझी काय जबाबदारी आणि माझं समाजामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये एकूणच काय स्थान आहे. ही जेव्हा मला स्वतःला ओळख होईल त्याच्यानंतर मला मी एक महिला आहे आणि महिला असल्यामुळं मला एकटीला तेवढं धाडस नाही होते किंवा मी चिंतेने पुढे नाही येणार आहे माझे कुठलेही प्रश्न मांडायचे असतील तर. म्हणून मी जेव्हा हे काम करत असताना आपण गेल्या वर्षी सपोर्ट ग्रुप तयार केले. सपोर्ट ग्रुपचा जेव्हा आधार मिळतो आपल्याला आणि वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला जसं बरेच मुद्दे ह्याच्यामध्ये ऍड झालेले की माझ्यावर जो अन्याय होतो तोच मला समजत नाहीये की हा माझ्यावर अन्याय आहे का. तो कधी समजतो आपल्याला ज्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या ट्रेनिंग मधनं, प्रशिक्षणामधनं त्याची जाणीव होते आणि आपल्याला स्वतःला असुरक्षित वाटायला लागतं त्यावेळेला की नाही मी एकटी आहे. म्हणून आपण हा सपोर्ट ग्रुप तयार केला आणि त्या माध्यमातून आपण गाव पातळीवर काम करायला सुरुवात झाली आणि त्यांचा आपल्याला आधार आणि आपल्याला पण त्यांचा आधार होऊ शकतो. आणि मग एकटीपेक्षा आपण जेव्हा ग्रुपने जातो त्यावेळेस त्या सरकारला, शासनाला, अधिकाऱ्याला आपल्याला उत्तर द्यावंच लागतं आणि ते काम थोडं थोडं पुढे जायला लागतं. त्याच्यानंतर मी इथं सांगितलं की स्वातंत्र्य हे कोणाच्या मार्फत येते. हे काम करत असताना आपल्याला लोकप्रतिनिधींची ओळख झाली, त्याच्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या ओळखी झाल्या, कारण आपण घरात बसणाऱ्या महिलांना हे सगळं काही माहिती नव्हतं, ऍटलीस्ट मला पण माहिती नव्हतं. पण ती जी काही हिंमत आणि ताकद, धाडस हे दोन्ही तिन्हींचा मेळ घालूनच पुढे येतोय आपण आणि तयार होतोय. म्हणजे आपल्यामध्ये बदल होणं आणि लोक तयार करणं आणि एकमेकांचा सपोर्ट करून इतर लोकांसाठी स्वतःसाठी सुद्धा न्याय मिळवून घेणं हे पण ह्या कामातनं मला जाणवलं आणि दिसून आलं आणि झालं पण त्या पद्धतीनं. ट्रेनिंग आणि हे दिलेले समता म्हणजे ट्रेनिंगच्या माध्यमातून माणूसपणाची जाणीव होते. त्याच्यानंतर आपल्याला जी ओळख निर्माण झाली त्या ट्रेनिंग मधून त्याच्यामध्ये आपण सगळ्या महिला आहेत ना, महिलांना सातबारा काही माहितीच नाही. कारण म्हणजे मी स्वतः सातबारा कधी पाहिलेला नव्हता. सातबाऱ्यामध्ये काय मुद्दे असतात ते आपल्याला माहिती नसतं किंवा एक ओळख म्हणून जे आपण अभियान सुरू केलं त्याच्यामध्ये 3 तालुक्यामध्ये याची मी महिलांसोबत चर्चा केली आणि त्या महिलांनी स्वतः सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच हा सातबारा हातात घेतोय. मी पण माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं माझी स्टोरी आपण सगळ्यांनी वाचली पण असेल, ऐकली पण असेल, BBC मराठीला आलेली होती. माझे वडिलांचं निधन झालं होतं 2016ला आणि त्यावेळेस मलाही जास्त कळत नव्हतं कारण मी संघटनेमध्ये न्यूज होते, नवीन आलेले होते, त्याच्यामुळं मी गावातलीच महिला आणि मला पण ती एक भीती होती. स्टोरी सांगते मी तुम्हाला. आणि जे काही मी शिकले की संपत्तीचे प्रकार कुठले, मग ती संपत्ती कुठली, ती स्थावर संपत्तीमध्ये कुठले संपत्ती येते आणि जंगममध्ये कुठली संपत्ती येते. म्हणजे आपल्या महिलांना एवढं माहिती नाही की गळ्यातलं जे मंगळसूत्र मी
आणि लोकांपर्यंत नेलं तर लोक विचार करायला लागले, खरंच आज जर मी घरामध्ये राहते, इतक्या वर्षापासून राहते आणि माझ्या नाव नाही काही, म्हणजे आपण सोनं घेतो, म्हणजे जसं म्हणतो ना आपण महिलांना असं नुसतं सजवलेलं जातं, खूप मोठ्या महागाईच्या वस्तू देतात, पण त्याची मेन जी पावती असती ती अजूनही पुरुषांच्याच नावाने तयार होते. आपली मानसिकता तर ही आहे की आपली परंपरा असल्यामुळं आपल्याला ते शिकवलं गेलेलं आहे की साधा एक ग्लास जरी घेतला तर आपण मुलाचं नाव टाकणार किंवा पतीचं नाव टाकणार. पण ही मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला महिलांमध्ये मिळून हे विचार त्यांच्यापर्यंत जाणं आणि त्यांना विचार करायला भाग पाडणं हे आपण ह्या माध्यमातून केलेलं. त्याच्यानंतर सातबारामध्ये जे काही मुद्दे असतात म्हणजे नमुना, सातबारा आणि ते शेतीचं जे मोजमाप आहे ते मोजमाप कशामध्ये मोजतात हे बेसिकली आपल्याला तोंड ओळख व्हावी तिथपर्यंत आपल्या महिलांना, म्हणजे कारण सगळ्या पुरुषांना माहिती आहे की एखाद्या आपण अधिकाऱ्याकडे गेलो कार्यालयामध्ये आणि एकटी बाई जर असेल तर ते आपल्याला बसा तर कधी म्हणतच नाही आणि सगळे माणसं नुसतं हे करत असतात त्या ठिकाणी. ते मी स्वतः फेस केलेले, कारण आपला आवाज दाबलाच जातो एकटी म्हणून आपण सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून आपले जे काही प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी घेऊन जातोय. वारस हक्कामध्ये प्रथम वारस कोण आहेत? आई, मुलगा, मुलगी हे आपल्या ट्रेनिंग मध्ये झालेलं आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण सहजच घरामध्ये जेव्हा वाद होतात किंवा एखादी व्यक्ती जाते त्यावेळेस कुणी कुणाला उठलं की हा ही माझी प्रॉपर्टी आहे किंवा माझं पण हिस्सा आहे, पण ते कळलं पाहिजे आपल्याला की आपला हिस्सा त्या प्रॉपर्टीमध्ये आहे की नाही. त्याचे जे काही कायदे बनलेले आहेत ते कायद्याची पण माहिती तोंड ओळख असणं खूप गरजेचं आहे. आपण आताच सरांनी सांगितलं की आपण काही वकील नाहीये, परंतु वकिलांपेक्षा आपण हे आपल्या लोकांसोबत सपोर्ट ग्रुप सोबत आणि इतर महिलांचे काही प्रश्न सोडवायचे त्यावेळेस आपल्याला त्यांना चांगल्या पद्धतीने आपल्या भाषेमध्ये आपण त्यांना समजून सांगू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी वारस आहे का आणि हे प्रॉपर्टीमध्ये माझा अधिकार मिळू शकतो का, कारण असं सहजच आपल्याला वकील लगेच फसवलं जातं आपल्याला. मग ते ज्यावेळेस आपल्याला एखादी केस दाखल करायची त्या केसमध्ये माझा अधिकार मिळणार आहे की नाही, का मी उगेच वकिलाचे खिसे भरणार आहेत हे पण लक्ष करणं, त्यासाठी हे महत्व, हा विचार आणि हे शिक्षण खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये दिले की जन्माने मुलांना हक्क मिळत असल्याने आपल्याकडे खूप खोट्या गोष्टी केल्या जातात. वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये, संपत्तीमध्ये मृत्यू बक्षीस आणि हे वाटप करण्यावर बंधही केलेली, कारण हे आहेच ऑलरेडी, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे त्याचे अधिकार सोडून देण्यासाठी आपण त्याचं हक्क सोड किंवा मृत्यू प्रमाणपत्र करता येत नसतं हे सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत ते बदलामध्ये महिलांना सपोर्ट मिळाला, अधिकारी लोकांची प्रतिनिधीची ओळख झाली ते पण सांगितलं आणि गावामध्ये विशेषतः महिलांची पद, प्रतिष्ठा आणि सन्मान आदर महिलांना मिळाला. हक्काची जाणीव झाली, स्वतःची कागदपत्र स्वतःला मिळाली. ज्यावेळेस महिलांकडे कुठलेही कागदपत्र नसतं आणि छोटं जरी कागदपत्र तिला पुरावा म्हणून जर मिळाला तर तिला थोडस हिंमत येते, धाडस येते, स्वतःला सुरक्षित वाटायला लागतं. एक उदाहरण आहे की हे काम करत असताना माझ्या स्टोरीच्या संदर्भामध्ये ज्या महिलांना नंतर त्यांनी स्वतःच्या पण प्रॉपर्टी घेतल्या, म्हणजे कोणी पती गेल्याच्या नंतर त्यांना त्यांचे घर आणि शेती नावावर करण्यासाठी ज्या अडचणी आल्या आणि त्यांनी स्टोरी बघितल्याच्या नंतर ते काही बदल झाला तर त्यांनी बोलायला सुरुवात केली. सगळ्यात मोठी गोष्ट काय तर आपल्या महिलांना बोलायला भीती वाटते घरामध्ये, कुटुंबामध्ये, मारायला, म्हणजे त्याच्यामध्ये मी पण आहे. अजूनही मला असं वाटतंय की BBC मराठीने माझी स्टोरी केली त्याचं जसं राग म्हणतो आपण कुठल्याही गोष्टीचा. माझे पतींचं निधन झालं 2011ला आणि 2016ला माझे वडिलांचं डेथ झाली. त्याच्यानंतर मला स्वतःला खूप मला किंमतच नव्हती, म्हणजे माझ्या हातात नव्हती, पण समाजात पण, म्हणजे का त्याचं कारण हे की आज सगळ्या लोकांना वाटायचं की ही काय ही आता आपल्याच ह्याच्यावर असेल, म्हणजे ज्या महिलांकडे कुठलंही काही नसतं त्यावेळेस तिला किंमत नसते, ही मला स्वतःच सांगते तुम्हाला. त्याच्यानंतर स्वतःच आपल्याला तर ओळख आहेच आहे. मी माझं स्वतःचं शिक्षण केलं, मुलाचं शिक्षण केलं आणि हे करत असताना ज्यावेळेस मी माहेरी जायचे त्यावेळेस मला माहेरी म्हणजे असं खूप उचल्यासारखं वाटायचं, म्हणजे आपलेपणा वाटायचं नाही तिथे मला आणि माझी व्हॅल्यू कमी होती त्या ठिकाणी. परंतु त्याच्या आधीचं जे आयुष्य होतं मी माझ्या माहेराला खूप सपोर्ट केलेला होता, खूप सारे पैसे दिलेले होते. माझी इच्छा हेच होती की आता माझ्यावर वेळ आहे ना तर माझ्या भावाने माझे जे काही पैसे घेतलेले ते माझे मला परत करावे. आणि त्यावेळेस मला काही समजत नव्हतं की प्रॉपर्टी की माझे संघटनेमध्ये पण नवीन होते आणि मग 16